प्रशासक तथा मुख्याधिकारी चाळीसगाव नगर परिषद यांना काँग्रेस आय पदाधिकारी यांनी दिले निवेदन। निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव नगर परिषदेतील प्रशासकीय कालावधीतील संपूर्ण कामकाजाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात यावी। गेल्या सुमारे 25 ते 30 महिन्यांपासून चाळीसगाव नगर परिषदेत प्रशासक म्हणून आपण कामकाज पाहत आहात। या कालावधीत नगर परिषदेत विविध स्वरूपाच्या विकास कामांना आणि योजनांना मंजुरी देण्यात आली, परंतु या काळात मंजूर झालेल्या कामांची परिपूर्ण माहिती कुठल्याही स्वरूपात जनतेसमोर न आल्याने त्यांचा कुठल्याही स्तरावर आढावा घेत आलेला नाही। आपण प्रशासक या नात्याने आपल्या प्रशासकीय कालावधीतील सर्व कामांची व योजनांच्या माहितीची श्वेतपत्रिका सार्वजनिक करून जनतेस सहकार्य करावे अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चाळीसगाव शहर कार्यकारिणीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। आमच्या मागणीचा लवकरात लवकर सकारात्मक विचार होईल अशी खात्री बाळगतो। श्वेतपत्रिका लवकर प्रसिद्ध न झाल्यास आम्हास लोकशाहीने प्रदान केलेल्या निवेदने, मोर्चा आणि शेवटचे अस्त्र आमरण उपोषणास बसणे यांचा वापर करावा लागेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास आपण व्यक्तिशः जबाबदार राहाल याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे रवींद्र जाधव, अध्यक्ष चाळीसगाव शहर काँग्रेस कमिटी यांनी व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला आहे। यावेळी देवेंद्र सिंग पाटील, ॲडव्होकेट वाडीलाल चव्हाण, अमोल राऊळ, सागर नागणे, विशाल वाबळे, नितीन परदेशी, नितीन पाटील, प्रज्वल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, आर.पी. पाटील चौधरी, गयास शेख, राजू शेठ, देविदास सावळे, पंकज शिरोडे उपस्थित होते। रहा अपडेटसाठी मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.